हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा मस्त असा साध्या सोप्या पद्धतीने मटर पनीर पुलाव कसा करायचा ते पाहणार आहे। एकदम मस्त झालेला आहे बघा, एकदम झणझणीत आणि चविष्ट असा हा मटर पनीर पुलाव बनतो बघा। मस्त झालेला आहे, एकदम छान असा बघा, तुम्हाला बघून कळत असेल किती छान असा झालेला आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। कुकरमध्ये आपण हा झटपट बनवलेला आहे, मस्त झालेला आहे बघा, किती छान असा झालेला आहे आणि झणझणीत आणि चविष्ट असा बनतो बघा, मस्त झालेला आहे। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने मटर पनीर पुलाव नक्की बनवून बघा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमचा पण पुलाव छानच बनणार आहे। मस्त झालेला आहे, बघू शकताय, एकदम टेस्टी असा बनतो। तुम्ही पण नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण पुलाव बनवण्यासाठी इथे 1 कप मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। बासमती तांदूळ घेतलेले आहेत 1 कप। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला, 2 ते 3 वेळा असे धुवून घ्यायचे, 2 ते 3 वेळा तांदूळ ते मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत। इथे बघू शकता, मी पाणी घालून 10 मिनिटं भिजत ठेवते। आता तांदूळ भिजतायत तर इकडे दुसरी तयारी करून घ्यायची। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल घालून घेते। आता तेल गरम झाले की इथे मी बघा पनीर छान असं याच्यामध्ये भाजून घेणार आहे। 150 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे। छान असं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हे लालसर कलरवर आपल्याला चांगलं छान तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। बघू शकताय, आपल्याला हे जास्त असं पटपट भाजायचं, म्हणजे हे रबरासारखं असं टाईट होत नाही बघा। इथे बघू शकताय 2 मिनिटं हाय फ्लेम ठेवायची आणि चांगलं भाजून घ्यायचं। सगळीकडे एकसारखं पनीर भाजून घेतलेलं आहे। आता पनीर काढून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये मी इथे 10 ते 15 काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते घालून घेते। काजू पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही, हलक्याशा लालसर कलरवर भाजून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय काजू चांगले आपले परतलेले आहेत, मी काढून घेते पनीरमध्येच। इथे झटपट असा पुलाव कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। इथे मी 3 टेबलस्पून तेल घालते। इथे बघू शकताय 3 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे तूप घालते। तुम्ही तूप किंवा बटर काही घालू शकता, तुपामुळे छान चव लागते। आणि त्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहे। 1 चमचा मी जिरे घेतलेले आहे, 2 तमालपत्र, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरी, 2 इथे दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची घेतलेले आहे। इथे खडे मसाले 5 ते 10 सेकंद छान असं परतून घ्यायचं। जिरे, खडे मसाले 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि हे छान असे 5 ते 10 सेकंद परतले की त्यामध्ये कांदे घातलेले आहेत, उभे पातळ चिरून। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटं कांदा परतल्यानंतर मी 2 ते 3 मिरची मी यामध्ये घालून घेतलेली आहे। हिरवी मिरची आपल्याला कांद्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायची आहे। हिरवी मिरची पण आणि कांदा पण चांगला परतून घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घातलेले आहे। आले लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे। आता त्यामध्ये मसाले घालणार आहे। 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा मी धनेपूड घातलेले आहे, 1 चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा दही घातलेला आहे। आता इथे मी मसाले घातलेले आहेत, त्यामुळे झणझणीत आपला पुलाव बनतो। तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त करू शकता मसाल्यांचं प्रमाण। हे मिक्स करून घ्यायचं, 1 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यामध्ये पाऊण कप मी त्याच कपाने इथे हिरवा वाटाणे घेतलेले आहेत, मटर घेतलेले आहेत आणि 1 गाजर, छोटंसं गाजर एकदम असं पातळ उभं चिरून घेतलेलं आहे। मटर आणि गाजर चांगलं परतून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये। आता जो आपण तांदूळ ठेवलेले भिजत, त्यातलं पाणी निथळून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। तांदूळ आपले चांगले भिजले 10 मिनिटं, त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं बघा। चांगले भिजले की जास्त शिजायला वेळ पण लागत नाही आणि पाणी पण जास्त लागत नाही बघा। याला 2 ते 3 मिनिटं मी मसाल्यांमध्ये तांदूळ आपले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत बघा। याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तांदूळ आपले चांगले भिजले, त्यामुळे मी 1 कप तांदळासाठी 1.25 कप इथे पाणी घातलेलं आहे, 1.25 कप। आता याला उकळी काढून घ्यायची आहे। आपण मीठ घातलेलंच आहे, तुम्ही चेक करून घ्या। इथे बघू शकता, याला उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे याला उकळी छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची।
उकळी आलेली आहे बघू शकताय तुम्ही. उकळी आल्यानंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पनीर आणि काजू आपण छान असे तळून ठेवले होते, चांगले परतून ठेवले होते, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय आता. आणि याच्यामध्ये पनीर आणि काजू पण मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि पनीर आणि काजू घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं सगळीकडे. आणि याला झाकण लावून आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे बघा. आपलं तांदूळ चांगले भिजल्यामुळे आपल्याला फक्त मी इथे एक शिट्टी काढून घेणार आहे. इथे एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर आपला थंड झालेला आहे बघू शकताय. झाकण काढून छान असा आपला पुलाव तयार झालेला आहे बघू शकताय. असा शिजलेला आहे बघू शकताय. सगळीकडून एकसारखा झालेला आहे. आपण मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचा बघू शकताय तुम्ही. एकदम छान असा आपला पुलाव तयार झालेला आहे. मी सर्व करते बघा, मस्त असा तयार होतो. नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने मटर पनीर पुलाव साध्या सोप्या पद्धतीने बनवून बघा, छान होतो आणि झणझणीत असा होतो बघा. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी करा आणि या पद्धतीने नक्की मटर पनीर पुलाव नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने पुलाव नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.